विषय मांडण्याची संधी द्यावी. आपल्याला कल्पना आहे की मागील 1 वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस सर असतील, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, दुर्दैवी निधन झालेले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या माननीय मंत्री महोदय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या मार्गदर्शनानुसार मागच्या वर्षी आपण काही अभियानं राबवलेली होती. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं 100 दिवसाचं अभियान होतं, 150 दिवसाचं अभियान होतं. त्याच्यामध्ये सातारा जिल्हा म्हणून आपण काही विषय हाताळलेले होते. विशेषतः आपण तुकडेबंदीचा जसं आता विक्रांतनी उल्लेख केला तो विषय होता. एकूणाचा विषय आपल्या जिल्ह्यापुरता आपण घेतलेला होता की तो इतर जिल्ह्यामध्ये कुठे घेतलेला नव्हता. आपण विशेषतः शेतकऱ्यांना सगळ्यात गरजेचा असलेला सगळ्यात जास्त विवाद किंवा भांडणं होणारा विषय म्हणजे शेतरस्त्यांचा विषय घेतलेला होता. 500च्या आसपास जवळपास शेतरस्ते आपले मोकळे झालेले होते. आता याही वर्षी माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, माननीय महसूल मंत्री असतील, यांनी आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. 18 फेब्रुवारी पासून 5 मार्च पर्यंत आपण पूर्वतयारी सर्व मंडळापर्यंत केलेली होती. प्रत्येक गावामध्ये आमचे तलाठी असतील, मंडळ अधिकारी असतील, कोतवाल असेल, सर्व सरपंचांच्या पासून अन्य आमदार महोदय, माननीय मंत्री महोदयांच्यापर्यंतचे सर्व आपले लोकप्रतिनिधी असतील, या सर्वांना याच्याविषयीची कल्पना आपण दिलेली होती आणि सर्वात शेवटचा माणूस या अभियानाचा यासाठी आपण प्रयत्न केलेले आहे. परंतु ही सगळी पूर्वतयारी ही प्रत्यक्षात अभियानामध्ये आपण लोकांपर्यंत पोहोचतो याच्यावर अवलंबून आहे. सगळा रिझल्ट जो आहे तो त्याच्यात या तयारी खूप झाली आहे, रिझल्ट कमी आहे तर ते काही विशेष आपल्याला कौतुकास्पद राहणार नाही. परंतु तयारी जेवढी जास्त असेल तेवढा रिझल्ट येण्याची अपेक्षा पण वाढते. तर आता सगळ्या प्रकारे आपण नागरिकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आपल्या स्क्रीनवर जे काही कार्टून्स आहेत किंवा जे काही छोटे संदेश आपण तयार करून प्रसारित करतोय, आजची प्रेस कॉन्फरन्स सुद्धा त्याचाच एक भाग आहे. आमची आपल्या माध्यमातून सगळ्या नागरिकांपर्यंत जाण्याची आणि त्यांना विनंती करण्याची इच्छा आहे की या अभियानामध्ये सर्कल पातळीवर म्हणजेच मंडळ अधिकारी पातळीवर जी काही समाधान शिबिरं आयोजित करण्यात येणार आहे त्यांच्या तारखा त्या ठिकाणी ठरवण्यात येणार आहेत. त्या तारखेच्या दिवशी येण्याच्या बरोबरच त्याच्या अगोदर जर आपण तलाठी असतील, मंडळ अधिकारी असतील किंवा तहसील कार्यालयामध्ये अर्ज केलेले असतील तर त्याच्यावर कार्यवाही करून त्या दिवशी प्रत्यक्ष लाभ देण्याचा पण प्रयत्न करणार आहोत. आणि ज्यांना त्याच्या अगोदर अर्ज करणं शक्य झाले नसेल त्यांचे अर्ज शिबिराच्या दिवशी संकलित करून शक्य होईल त्या दिवशी निर्णय घेणं आणि त्या दिवशी निर्णय ज्यांचे होणार नाही त्यांना पुढच्या एका शिबिरामध्ये वाटप करणं, अशा पद्धतीची आपली कार्यवाही असणार. चव्हाण साहेबांनी आणखी एक विषय प्रामुख्यानं प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सादर केला होता, तो म्हणजे एकल महिला. आपल्या सर्वांना कल्पना आहे की शासन हे कायम जे समाजातील असे घटक आहेत की ज्यांना विशेष मदतीची आवश्यकता आहे, ज्यांच्यासाठी विशेष योजना आणल्या पाहिजेत, अशा घटकांना मदत करण्यासाठी कायम आग्रही असतात. समाजामध्ये एकल महिला, त्या विधवा असतील, परित्यक्त असतील, घटस्फोटित असतील किंवा इतर कुठल्याही कारणामुळे आज एकट्या आहेत, अविवाहित असतील तर त्यांना आधाराची आवश्यकता असते. वेगवेगळ्या संकटांना किंवा अडचणींना त्यांना सामोरं जावं लागू शकतं. आता शासनाच्या कुठल्या GR मध्ये या अभियानामध्ये हे घ्या असं जरी स्पष्टपणे नसेल तरीही हे अभियान जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने आपल्या जिल्ह्यामध्ये एकल महिलांचा विषय पण आपण या अभियानाच्या माध्यमातून हाताळतो. आपल्या माध्यमातून जिल्ह्यातल्या सर्व अशा महिलांपर्यंत हा संदेश गेला पाहिजे की आपल्या भागामध्ये जे शिबिर लागणार आहे त्या शिबिरामध्ये आपण आवर्जून सहभागी, जेणेकरून या महिलांच्या पैकी एकही महिला जी ज्या लाभासाठी पात्र होती तो लाभ तिला मिळाला नाही असं होणार. म्हणजे एखाद्या महिलेला जर आपण एखादी सामाजिक विभागाची पेन्शन मंजूर करू शकत असू तर ती पेन्शन मंजूर झाली पाहिजे. त्यांच्याकडे काही प्रॉपर्टी असेल तर त्यांचा वारसाचं नावच लागली पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या मुलांचा काही ऍडमिशनचा विषय असेल त्याच्यासाठी
कास्ट सर्टिफिकेट लागत असेल तर ते मिळालं पाहिजे. समजा त्यांना आधार कार्ड यापूर्वी नसेल ते मिळालं पाहिजे, किंवा इतर कुठलीही अडचण जी असेल त्यांची ती नोंद करून घेतली जाईल आणि शासनाच्या ज्या ज्या योजनेमध्ये त्या पात्र होतील त्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला जाईल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रेझेंटेशनच्या माध्यमातून किंवा यापूर्वी बोलण्याच्या माध्यमातून ज्या महसूल विभागाच्या प्रामुख्याने योजना आहेत त्या आपल्याला सांगितलेल्या आहेत, त्याचीही अंमलबजावणी या समाधान शिबिराच्या माध्यमातून आपण करणार. माझं नम्र निवेदन किंवा आवाहन असणार आहे सर्व नागरिकांना की हा आमचा प्रयत्न त्याच वेळेस यशस्वी होऊ शकतो जेव्हा आपण त्या शिबिरापर्यंत याल किंवा आपल्या अडचणी आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवाल. म्हणून आपणही आमच्या वतीनं सर्व नागरिकांना हे आव्हान जाऊ द्या त्यांच्यापर्यंत की आपण आवर्जून आपले अर्ज दाखल करा, आपण उपस्थित व्हा. माननीय पालकमंत्री महोदय, त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व सन्माननीय मंत्री महोदय, माननीय खासदार महोदय, माननीय आमदार महोदय या शिबिराला त्यांच्या वेळेच्या उपलब्धतेप्रमाणे उपस्थित राहणार आहेत, ते मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर सर्व प्रमुख अधिकारी जे आहेत तेही त्यावेळेस उपस्थित राहणार आहेत. उद्या ज्या ठिकाणी शिबिर असेल त्या प्रत्येक तालुक्यामध्ये एक नोडल उपजिल्हाधिकारी जाऊन अटेंड करणार आहे. मी काही शिबिरांना उद्या व्हिजिट करणार आहे, जेणेकरून या महासभाना शिबिराचं गांभीर्य सगळ्या प्रशासनाला असलं पाहिजे आणि जो शासनाचा उद्देश आहे तो सफल करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्नरत राहणार आहोत. धन्यवाद.